जय शिवराय मित्रांनो जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्याप मदतीचं वितरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील नुकसानग्रस्त झालेल्या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 रोजी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर 25 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते आणि याच्यापैकी काही प्रस्ताव बाकी होते। अखेर याच प्रस्तावांना मंजुरी देऊन राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। याच्यामधील पहिला प्रस्ताव आहे जून जुलै 2024 2 ऑगस्ट 2024 चा विभागीय आयुक्त नाशिक यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यासाठी पाठवण्यात आलेला। जळगाव जिल्ह्यातील 143 शेतकऱ्यांना या प्रस्तावाच्या माध्यमातून 13 लाखाची मदत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। विभागीय आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार पुणे जिल्ह्यातील जवळजवळ 662 शेतकऱ्यांना 32 लाख रुपये, तर दुसऱ्या एका प्रस्तावाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील 103 शेतकऱ्यांना 4,85,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील 550 शेतकऱ्यांना 20,08,000 रुपये, सांगली जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 65,000, सांगली जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना 17,000 रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांना 1,30,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील 9 शेतकऱ्यांना 27,000 रुपये, असे एकूण पुणे विभागातील 1370 शेतकऱ्यांना 59,32,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील 385 शेतकऱ्यांकरता 11,55,000, वर्धा जिल्ह्यातील 1404 शेतकऱ्यांसाठी 1,79,00,000, चंद्रपूर जिल्ह्यातील 5,309 शेतकऱ्यांसाठी 7,48,48,89,000 रुपये, तर नागपूर जिल्ह्यातील 875 शेतकऱ्यांसाठी 1,42,74,000 रुपये, तर चंद्रपूर जिल्ह्यामधील 76 शेतकऱ्यांना 16,44,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। एकंदरीत नागपूर विभागातील 8,049 शेतकऱ्यांसाठी 10,98,76,000 रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे विभागीय आयुक्त अमरावती यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील 396 शेतकऱ्यांसाठी 35,83,000, अकोला जिल्ह्यातील 18 शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यामधील एकूण 865 शेतकऱ्यांसाठी 58,42,000 रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील 3,276 शेतकऱ्यांसाठी 3,36,00,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 286 शेतकऱ्यांसाठी 2,87,000 रुपये, असे एकूण अमरावती विभागातील 4,841 शेतकऱ्यांसाठी 4,34,33,000 रुपयाची नुकसान भरपाई या प्रस्तावाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या परभणी जिल्ह्यातील 1,607 शेतकऱ्यांसाठी 3,67,23,000 रुपये, लातूर जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांसाठी 14,000 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 5,114 शेतकऱ्यांसाठी 6,64,00,000, तर धाराशिव जिल्ह्यातील 51 शेतकऱ्यांसाठी 2,61,000 रुपये आणि नांदेड जिल्ह्यातील 1,887 शेतकऱ्यांसाठी 2,85,30,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत छत्रपती संभाजीनगर विभागातील 8,662 शेतकऱ्यांसाठी 13,20,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत सर्व विभागातील 23,065 शेतकऱ्यांना 29,25,61,000 रुपयाची ही नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त देखील वेगवेगळे प्रस्ताव अद्याप देखील शासनाकडे प्रतीक्षेत आहेत आणि ते प्रस्ताव मान्य झाल्यानंतर देखील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण असा जीआर राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, जो आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।